बसले काळ्या पिवळ्या गाडीमध्ये. हां हां, तिच्या घरभरणीला गेले होते ना, मुंबईला घेतला. हा बाई, लई गर्दी त्या मुंबईला. गरम होतं, नुसता घाम, नुसतं डोक्यातही घाम, नुसतीच खाजं येऊ राहिली बाई. मला तर नाही काही ते घरबीर पटलं बाई. नुसतं खोराड्यावानी एवढं एवढंच ते घर. मग ती 1.5 करोडचं घेतलं काय ते घर. पण बिलकुल बरोबर नाही. नुसतं सुरू झालं संपत असे नुसते छोटाले रूम येते. तर हा ते काही 3 BHK असं काहीतरी बोलत होती. हा बाई. आणि काय ते काय मॉड्युलर का गॉड्युलर काय किचन केलं सांगत होती. ते असं ते नाही का ड्रावर वडायचे राहतं ते, हां तेच ते केलंय तिने. मी तिला म्हटले काय ग बाई किती लाखाचं केलं. तर मला म्हणते कसं, जाऊ द्या आत्या तुम्हाला काय सांगायचं, तुला माहिती आहे तिची ती बोलायची स्टाईल आणि ती कसं ते. हां तर पण काय तिने मला काही एवढे एक्सप्लिसिटली ते सांगितलं नाही. एक्सप्लिसिटली म्हणजे स्पष्टपणे तिने तर काय मला स्पष्टपणे सांगितलं नाही किती लाखाचं केलं. मी तिच्या मुद्दाम तिच्या सासूला विचारलं नाही. तर मला म्हणते कशी काय माहिती काय 20-25 लाखाचं. आणि रंग बी बरोबर नाही घेतला का, समजता उडेल कलर वाटतो उन्हाने का, उन्हात ठेवल्यावर कसं तो गुलाबी रंग दिसतो उडल्यावानी तसं. मी बोलले तिला, म्हणलं हे असं काय नुसतं रंग उडेल. तर हसती आणि मला म्हणते कशी आत्या त्याला पेस्टल म्हणते. म्हणले ठीक आहे बाई, आजकालचे काय तुम्ही पोरी पेस्टल का काय फेस्टल. कोण तुझा तो भाऊ, तो तो तर 1 नंबरचा हेनपेक झालाय. हेनपेक म्हणजे असा माणूस तो त्याच्या बायकोच्या सगळ्या गोष्टी ऐकतो. हा 1 नंबरचा बायकोचा बैल येतो. तर बायकोने सांगितलं इथं बस तर बस, इथे उठा तर इथे उठा, हे करा तर तेच करा. आणि काय झालं का ते फिंकीटून ऑर्डर करायचं सारखं. ठीक आहे बाई ठेवते हा, नेटवर्क जाईल ना आता. बाबूची काळजी घे. हां करते उत्तर.